नमस्कार. पुन्हा एकदा तोच जल्लोष, पुन्हा एकदा तीच ऊर्जा आणि पुन्हा एकदा तुमचा आवडता खेळ घेऊन आलाय तुमचा लाडका भाऊ, घरातील शेंडेफळ म्हणजेच आशिष. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. 10वीला असताना फॉर्म भरायला पैसे नव्हते. आई एका शेतकऱ्याकडे गेली, मोठ्या जमीनदाराकडे. आई त्यांच्याकडे गेली, मी तुमच्या शेतीचं काम करीन पण माझ्या मुलीचा फॉर्म भरायला पैसे द्या. त्यांनी पैसे दिले आणि मी फॉर्म भरू शकले आणि आज मी परत येऊन टेपले. आज ती या जगात नसली तरी ती माझ्या आजूबाजूलाच आहे. तर मंडळी, मी सज्ज आहे धमाल मजा मस्ती करायला. पण इथे जमलेल्या ज्या माझ्या सगळ्या ताई आहेत, सगळ्या सख्या जमल्या आहेत, त्यांचा उत्साह माझ्यापेक्षाही जास्त आहे. काय तयार आहेत ना सगळे? नक्की? अरे बस, मग हाच उत्साह आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. सुरू करूया आपला खेळ आणि बघूया कोणती सखी मिळवते मान हुकुमाची राणी होण्याचा, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि काही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, कारण तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, हा कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. किती वर्ष झालेत लग्नाला? 7. वा, व्हेरी गुड. माहेर कुठलं? चिंचपाडा, आणि सासर? भिवंडी. सासर भिवंडी. हम्म. अरे वा, बरं 7 वर्ष झालेली आहेत. हा, एक पटकन उखाणा घेऊन टाक बरं. हा, लवकर. हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. हा. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय ब्रदर अँड सिस्टर, मंगेश भोईर माय मिस्टर. मला वाटलं जवळजवळ भारताची प्रतिज्ञा घेते की काय. हा, हरकत नाही. व्हेरी गुड, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके, व्हेरी गुड, मस्त. ताई, कसं वाटतंय? छान. छान वाटतंय. हो. किती वर्ष झालेत लग्नाला? 5. वर्ष झालेली आहे. काय करतात भाऊजी? भाऊजी फायनान्स. फायनान्स मध्ये आहेत. पैसा सगळीकडे. हा, हरकत नाही. कसा चाललाय 5 वर्षाचा संसार? छान चाललंय. बरं, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? सुंदर, छान आहे. बरं, माहेरी कुठल्या नावाने हाक मारतात तुला? अश्विनी. अश्विनी. आणि भाऊजी? अश्विनी. नाही असणार एक काय? अश्विनी. नक्की? हो. आशू किंवा अश्विनी? आशू माहेरी बोलतात, त्याची अश्विनी बोलतात. बरं, एखादा पटकन उखाणा होऊन जाईल? नाही. हा, होऊन जाऊ दे ना. हा, बरं, मी सांगतो, तू घेशील? सांग. हा, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, आणि आमचे यांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. हा, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, आमचे दात म्हणजे फळीवरच्या फळ्या, मांडणीवरच्या फळ्या, कुठल्या फळ्या? मांडणीच्या फळ्या. एवढं भारी सांगितलं. बरे, हे भाऊजी बघणार आहेत. हा, चालेल ना? बघितलं तर त्यांनी नक्की ना? चालेल. हा, नाही तर मला फोन येऊ द्या. हरकत नाही. हा, ताई, नाव काय बरं? तेजश्री विनोद भोईर. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 7. काय करतात भाऊजी? ट्रान्सपोर्टचा बिझनेस. अरे वा, व्हेरी गुड. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? कसा आहे? मस्त. मस्त आहे. ओके, व्हेरी गुड. किती 7 वर्ष झालेत ना? एक पटकन उखाणे घेऊन टाक. 1 2 3. हा. औदुंबराच्या झाडावर बसला होता पक्षी, विनोदरावांचं नाव घेते या हळदी कुंकूच्या दिवशी. ओके, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. वा, खूप छान वाटते. सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत, अगदी छान नटून नाटखटून आलेल्या आहेत आणि पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आता आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुग्गा आणि माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय? फू फू फुगा माझ्याकडेच बघा. हा हा, क्या बात आहे. हा, खेळाचं नाव. हा, व्यवस्थित, मस्त. हा, रेडी. 1 2 3. फू फू फुगा ना माझ्याकडेच बघा. हा, ठीक आहे. रेडी, जो मस्त घ्यायचा. 1 2 3. हा, फू फू फुगा माझ्याकडेच बघा. ठीक आहे बाई. ओके, हा खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुम्ही सगळे बघतायत की प्रत्येक ताईच्या पायाला फुगे बांधलेले आहेत. ओके, हा, आता काय करायचंय की तुमच्या ज्या 10 ताई आहेत त्या 10 ताईंच्या जोड्या तयार होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या होणार. हा, आणि त्या 5 जोड्यांपैकी एक जोडी अशी समोरासमोर येणार आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर
दोन्ही ताईंनी त्यांच्या समोरची जी ताई आहे तिथे ते फुगे फोडायचे, पण ते फोडत असताना आपले फुगे फोडून द्यायचे नाही, पण समोरची जे फोडायचे. ओके, जी ताई समोरची जे दोन्ही फुगे फोडेल ती त्या जोडीमधली विजेती. अशा प्रत्येक जोडीची एक विजेती असणार, म्हणजे 5 विजेत्या ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 ताई बाद होणार. ओके, कळलंय तुम्हाला नक्की? आणि इथे आपण 10 ताईंच्या जोड्या तयार केलेल्या आहेत आणि त्या जोड्यांना आपण नंबर दिलेले आहेत. हा 1 ते 5 या अनुक्रमाने, आणि जो नंबर मी म्हणेन त्या नंबराच्या जोडीने समोर यायचे, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर फुगे फोडायला घ्यायचे. ओके, जी ताई सगळ्यात आधी दोन्ही फुगे फोडेल समोरच्या ताईचे ती त्या जोडीची विजेती. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी पहिली जोडी आहे जोडी क्रमांक 5. ओके, हा, आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हा, 2 मिनिटाच्या आत फोडायचे, नाही तर दोघी बाद. ओके, 1 2 3. हा, हे प्रयत्न कर अगं फोड. हा, लवकर. हा, तू फोडू शकते तिथे फुगे लवकर. हा, एक फुगा फुटलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगं तुझे नाही फोडायचे, तिथे फोडायचे. हा, लवकर. हा, शाबाश. ओके, हा, बरोबर आहे, बरोबर आहे. वाचवायचंय, आपला फुगा वाचवायचा आणि समोरचीचा फोडायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर लवकर. हा, लवकर. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, तिथे तिथे. हा, तिथे लवकर. व्हेरी गुड. हा, शाबाश. पटकन पटकन. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पटकन पटकन. हा, फोड. हा, लवकर. हा, शाबाश. हा, फोड 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 लवकर लवकर. ताई प्रयत्न कर, प्रयत्न कर. नुसतं बागेत फिरायला आल्यासारखं फिरायचं नाही. हा, लवकर. व्हेरी गुड. हा, आणि स्वतःच्याच. हा, लवकर लवकर. हा, शाबाश. ओके, व्हेरी गुड. ताई तू बाद झाली आहेस, त्यामुळे तू बसू शकतेस. तू इथं थांब. हा, तू थांबता इथं. ओके, व्हेरी गुड. हा, आता आणि पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 1. हा, क्रमांक 1. हात मागे. हा, ओके, 1 2 3. हा हा, हा, शाबाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, तुझाच फोडायचा नाही, समोरचीचा फोडायचंय. एक एक राहिलेत, एक एक राहिलेले. हा, शाबाश. पुढले 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 पुढले. ताई त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. हा, तू इथे ये, तू इथे ये. चला, पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 3. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. एक काय 1 2 3 म्हणून दे आधी. आल्या आल्या सुरू कर. ये अशीच एनर्जी पाहिजे. व्हेरी गुड. हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित. हा, ओके, 1 2 3. हा, शाबाश. हात मागे, हात मागे, हात मागे. व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, एक फुगा फुटलेला आहे. दुसरा कुठे? दुसरा फुगा कुठे? हा, इथे. हा, इथे. हा, ओके. हा, शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड. हा 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 हा, फुगा एक एक फोडलेले. एक एक फुगा राहिलेले, एक एक फुगा राहिलेले आहे. व्हेरी गुड. हा, मस्त. हा, हात सोडायचे नाही, हात सोडायचे नाही. हा, इथं शक्यतो ह्या साईडला. हा, ओके 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 ओके. काही दोन्ही फुगे फुटलेले आहेत, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. तू या साईडला ये. ओके, आणि आता पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 2. हा, जोडी क्रमांक 2. ओके. हा, ओके, 1 2 3. हा, ओके, शाबाश शाबाश. हा, एकदा एक फुटलेला आहे. हा, शाबाश. व्हेरी गुड. मस्त. हात मागे, हात मागे, हात सोडायचे नाहीत. हा, व्हेरी गुड. हा, ओके, शाबाश. हा हा हा, एक 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 एक. शाबाश शाबाश. ओके, दोन्ही फुटलेले आहेत. ताई तू बसू शकतेस, तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे ताई तू इथे. आणि आता शेवटची जोडी जोडी क्रमांक 3. हा, या लवकर. हा, आणि 1 2 3. हा हा, कमाल शाबाश. अरे क्या बात आहे. ये ठपाकन फोडलेला आहे. तुका ये शाबाश. हा, हात मागे, हात मागे ताई, हात मागे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, इथं इथं. हा, शाबाश शाबाश. दोन्ही फुगे फोडलेले आहेत. ताई इथं बसू शकते, बाद झालेली आहे. आणि 5ही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटतंय ताई? छान वाटते. पुढच्या खेळात आलेली आहेस. हो, जसजसं शेवटच्या खेळामध्ये जाऊ तर तसे खेळ आपले अवघड होत जातात जरा. आणि तीच गंमत असते, कारण हुकमाची राणी होणं सोपं नसतं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, कारण तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये, आणि 3 ताई बाद होणार आहेत.
ओके. पण मंडळी, आपला हा पुढचा खेळ सुरू करण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपल्या अत्यंत भावूक करणाऱ्या अशा भागाला, ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या भागामध्ये आपण आपल्या मनातल्या भावना आपल्या पत्रावरती उतरवत असतो आणि त्या व्यक्तीसाठी त्या भावना असतात, जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते. मी पाचीताईंना विनंती करणार आहे की तुम्ही ते पत्र लिहायचे आहे अशा व्यक्तीसाठी, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. मी पाचीताईंना विनंती करतो की मी तुम्हाला एक एक पत्र आणि पेन देणार आहे. हा, तर तुम्ही तुमच्या मनातल्या भावना त्या पत्रावरती उतरवायच्या आहेत. एक पत्र लिहून तर बघा. मंडळी, सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्हाला तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवर तुम्ही खूप प्रेम करता, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 8 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 9 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचं सुद्धा असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. मंडळी, इथे पाचीताईंनी पत्र लिहिलेली आहेत आणि आपल्या भावना त्या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेत. आधी आपण ह्या ताईंपासून आपण सुरू करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. मी आशा भोईर. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या मुलासाठी पत्र लिहिलंय. पण मग असा काय प्रसंग तुला असा आठवतोय त्याच्याबरोबर? प्रसंग म्हणजे खूप परिस्थितीत गेली तेव्हा कोणी आम्हाला लक्ष दिलं नाहीये, कोणी आम्हाला म्हणजे बघितलंच नाहीये. जसं माझा पोराच्या पायाला ठेस लागली तिथून तो बघायला लागला, तो आजपर्यंत बघतो. म्हणजे माझ्या सुखात बोला, माझ्या दुःखात बोला, त्याचा खूप अभिनव मिळेल मला, कारण खूप गर्व करते त्याच्यावर मी. कारण तो जेवढ्या पद्धतीने मला सांभाळतो, तो सगळं नातं देतो मला. कारण त्याच्याशिवाय मला कोणच नाही आता घरात. माझे मिस्टर गेल्यापासून तो सगळं सांभाळतो मला. ताई, मला असं म्हणायचं की आज या माध्यमातून तू त्याच्यासाठी हे पत्र लिहिलेस. हो, काय त्याला सांगावं असं वाटतं तुला? मला त्याला सांगावं वाटतं का असा मुलगा सगळ्यांना मिळावा. सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये असा मुलगा सगळ्यांना मिळावा. नक्कीच. आणि म्हणजे मी खरंच त्याचं कौतुक करतो की ज्या पद्धतीने तो तुला सांभाळतो आणि ते प्रेम असंच आयुष्य असंच असेल पाहिजे. ओके ताई, आपण त्या ताईंना विचारूयात. माझं नाव विजया प्रकाश भोईर. विजयाताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी पत्र लिहिलं. आईसाठी. माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत. एक किस्सा सांगेन. 9वीतून 10वीला गेली आणि माझ्या आईने घरामध्ये परिस्थिती खूप नाजूक होती. आई एका शेतकऱ्याकडे गेली, मोठ्या जमीनदाराकडे, आणि फॉर्म भरायला पैसे नव्हते. आई त्यांच्याकडे गेली, मी तुमच्या शेतीचं काम करीन, पण माझ्या मुलीचा फॉर्म भरायला पैसे द्या. त्यांनी पैसे दिले आणि मी फॉर्म भरू शकले आणि आज मी इथपर्यंत येऊन टेपले. आणि माझ्या आईची मी खूप खूप शतशः ऋणी राहील. आणि आज ती या जगात नसली तरी ती माझ्या आजूबाजूलाच आहे असं मला सतत भास होत असतो. जरी तिला समोरासमोर मला तिची माफी मागायला नाही मिळत, आज मी तिची माफी मागेन की आई, माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, कधी मी बोलली असेल काही, तर मला क्षमा कर. आणि म्हणून तुम्ही आज तुमच्या आईसाठी हे पत्र. म्हणून माझ्या आईसाठी मी आज हे पत्र लिहिलं. आपण त्या ताई. ताई, तुझं नाव सांग बरं. अश्विनी. अश्विनी ताई, कोणासाठी पत्र लिहिले? आईसाठी. आणि आईसाठीच का लिहावं असं? माझी आई खूप आजारी आहे. आता पण तो हॉस्पिटलमध्येच आहे. तिला आहे कॅन्सर. माझ्या 3 बहिणी आहेत. छोटा त्याचं पण अजून लग्न नाही झालेलं. तिच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. देवाकडे एकच अपेक्षा करते की तिला लवकरात लवकर बरं. ताई, नक्कीच तुझी आई लवकरात लवकर बरी होईल आणि तिला एक अत्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी स्वामींची आणि प्रार्थना करतो. ताई, आणि आता आपण जाऊया ह्या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. पायल मंगेश भोईर. पायल ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या धीरांसाठी लिहिले. मोठे धीर आहे, त्यांना मी भाऊसारखं मानते. कारण मी म्हणजे जे घडलंय ते खूप वाईट घडलं. म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय. भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मी त्यांच्यावर लिहिले ते. तू पत्र वाचू शकते ताई? प्रिय भाऊ गणेश सुरेश भोईर यांचा मृत्यू 2021 कोरोना काळात झाला. याबद्दल मी 2 वाक्य बोलत आहे. वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल. चालता बोलता देह तुम्हास नेईल.
माणुसकी लेह त्यांची जेव्हाही चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल. तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखवले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा. उडून गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हेच आमची प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजली म्हणून तुम्ही तुमच्या हो. इथल्या भावना तू ताई हो. त्यांच्यापर्यंत पोहोचत. हो. मला असं वाटतं की आज ते जिथे कुठे असतील ते नक्कीच खुश असतील आज तुझा संसार बघून, आणि आज ज्या भावना तू त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास त्या नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचतील ताई. मी जेव्हा हे पत्र वाचलं जातं तेव्हा खरंच खूप भावूक करणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि कसं असतं ना की ह्या सगळ्या व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपण पत्र लिहित असतो, आपल्या भावना पोचवत असतो, त्या सतत आपल्याबरोबर असतात. पण आज या पत्राद्वारे ह्या सगळ्या ताईंना त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत, त्यांच्या लाडक्या आणि आवडत्या व्यक्तींबरोबर त्या पोचवाव्याशा वाटल्या आपल्या ह्या पत्र मनातल्या ह्या भागामुळे. आणि मला असं वाटतं की हा अत्यंत सुंदर भाग आहे आणि भावूक करणारा आहे, पण तो खरंच खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की एक पत्र असं जरूर आपल्या जवळच्या हक्काच्या माणसासाठी लिहिलं पाहिजे की जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. तेव्हा एक पत्र नक्की लिहून बघा. आपण जाऊया आपल्या ह्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या आपल्या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. खेळाचं नाव आहे सासर माहेर. हा, अजून एकदा मोठ्याने. हा, सासर माहेर. अरे बापरे. हा, ठीक आहे, हरकत नाही. हा, खेळाचं नाव काय ताई? सासर माहेर. हा, अरे बापरे. ओके, हा, ठीक आहे. हा, तर खेळ असा आहे, तुम्ही सगळ्या सासरी उभ्या आहात. हा, आणि हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेर एवढी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासर एवढी मारायची, पण उडी मारायची. हा, हे असं जायचं नाही. हा, ओके, रेडी? तयार आहेत तुम्ही सगळ्या? ओके, आणि चला तर मग माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. माई आउट झालेली आहे. ओके, बसून घ्या. आणि आता बघूया एक ताई बाद होणार आहे. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर माहेर माहेर. दोन ताई बाद झालेल्या आहेत, पण पायल ताई तू पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेस ऑलरेडी. त्याच्यामुळे ज्या दोन ताई बाद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा हा खेळ घेणार आहोत, आणि त्या खेळामध्ये तुमच्या दोघींपैकी जी विजेती होईल ती जाणार आहे पुढच्या खेळामध्ये. तोपर्यंत ताई तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. या पटापटा. ओके, आणि माहेर सासर माहेर सासर. हे बापरे. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर माहेर सासर. उशिरा उडी मारली त्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. आणि मी पायल ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या ताई. ओके, व्हेरी गुड. त्याच्यामुळे अश्विनी ताई आणि पायल ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दोन्ही ताईंचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान. खूप छान वाटतंय. ओके, हुकमाची राणी होणार. बरं, भाऊजींचा कसा स्वभाव आहे? छान आहे, चांगलं आहे. चांगलं आहे ना. व्हेरी गुड. हा, तर ह्या खेळाचं नाव आहे रचूया गिरी आणि जिंकूया शेवटची फेरी. ओके, बरं, या खेळामध्ये कसं आहे की तुमच्या समोर संतूर साबण आहेत, ते एकावर एक रचायचे आणि त्याचा व्यवस्थित बॅलन्स करायचे. ओके, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं जशी संपतील तसे हात सोडायचे. ज्या ताईंचे जास्तीत जास्त साबण संतूर साबण राहतील ती ताई विजेती. ओके, कळले तुम्हाला? नक्की. ओके, हा, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, व्यवस्थित. हा, कॉन्सन्ट्रेट. थोडं जरा छान विचार करून उभे केलेत ना तर तुम्हाला कळेल. हा, छान विचार करून जर तुम्ही रचलेत
संसार उभा करणं जसं सोपं नसतं हे की नाही, तसा हा खेळ पण सोपा नाहीये. आणि सगळे साबण वापरायचे आहेत, सगळे संतूर साबण रचायचे आहेत एकावर एक. ओके, सगळे ठेवायचे आहेत हा, खाली शिल्लक राहता कामा नये. विचार करून जर ते रचलेत ना तर ते साबण राहू शकतात. ओके, एकावर एक रचायचे आहेत. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि दोघींचे हात सुटले पाहिजे तर एक म्हटल्यानंतर आणि एक. ओके ओके, निर्णय तुमच्या समोर आहे. या ताईंचे सगळे साबण पडलेले आहेत आणि हिचे 2 राहिलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे की विजेती आहे पायलताई, उपविजेती ठरलेली आहे अश्विनीताई. ताई 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतंय? खूप छान. नक्की हो, खेळण्यात मजा आली. मजा आली. मजा. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची, हे त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. ओके, आणि अर्थातच या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पायलताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. कसं वाटते ताई? छान वाटते. छान वाटते. हो हुकमाची राणी झालेली असते. हो. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? आहो ना. अहो ना. बरं, आता तू हुकमाची राणी झालीस तर असा कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतोय की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? आनंदी राहा आणि हसत राहा. आनंदी राहा आणि हसत राहा. वा, खूप छान मुलाचा असा संदेश पर हुकूम तू आज दिलेला आहेस आणि मला खात्री आहे की हा हुकूम नक्कीच सगळे पाळतील ताई. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. मंडळी, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आजच्या भागामध्ये आपल्याला हुकमाची राणी मिळालेली आहे आणि तिने सोडलेला हुकूम प्रत्येक हुकमाच्या राणीच्या मनातला आहे. तेव्हा त्या हुकमाची आपण अंमलबजावणी करूया. कारण जी घरासाठी राबत असते, कष्ट करत असते, त्या प्रत्येक हुकमाच्या राणीचा आपण सन्मान ठेवूया. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.